मोक्ष सो निज भाव सदा सुखद अपन करो प्रकार जो बहुविधि भव दुखानिते करिए सतान इस भव के सब दुख निके कारण मिथ्या (230 पानावर नवीन पुस्तकामध्ये प्रश्न आहे. परद्रव्य चांगले किंवा वाईट नसेल का? नसेना का? परंतु ते निमित्त मात्र तर आहे ना. प्रश्न असा केला आहे की परद्रव्य म्हणजे संयोग. आपल्या भोवती असणारा संयोग हा इष्ट आहे का अनिष्ट आहे, पहिले याचा निर्णय करा. संयोग जो आहे, संयोगाचा मंदिरचा संयोग आहे किंवा घरामध्ये गेल्यानंतर घरामध्ये बाकीचे मुलं बाळं माणसं वगैरे एकमेकाशी भांडतात, तो एक संयोग आहे. किंवा एखाद्या दरिद्री माणसाला आपलं जीवन चालवण्यासाठी साधन सामग्री नसते, त्याचा तुटवडा पडतो, तो एक संयोग बघा. तर असा हा संयोग, या संयोगामध्ये तुम्हाला सांगितलं यादी करा कोणते पदार्थ इष्ट आहेत, कोणते पदार्थ जगातले अनिष्ट आहेत. तर कोणत्याही दोन व्यक्तीची यादी टॅली होणार नाही. याचा काय अर्थ होतो की वस्तूमध्ये पदार्थामध्ये इष्ट अनिष्ट असा भेद नाही आहे. तो आम्ही आमच्या अज्ञान भावामुळे काही वस्तूला इष्ट मानलं, काही वस्तूला अनिष्ट मानलं. वस्तू कोणतीही इष्ट किंवा अनिष्ट नाही, वस्तू जशी आहे तशी आहे. आणि वस्तू जशी आहे तशी त्याचं श्रद्धान करणे, 6 द्रव्य जसे आहे तसं श्रद्धान करणे, 7 तत्व जसे आहे तसं श्रद्धान करणे, त्याचं नाव आहे धर्म. वत्थू सहावो धम्मो. वस्तूचा जो स्वभाव आहे, वस्तूचा जो स्वभाव आहे त्याचं नाव धर्म. धर्माची सर्वात शॉर्ट व्याख्या, धर्म कशाला म्हणायचं? वत्थू सहावो, वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म. आता इथे वस्तू म्हणजे जगामध्ये अनंत वस्तू आहेत, त्यांचा स्वभाव जाणायचा आणि आपलाही स्वभाव जाणायचा. आपला स्वभाव जाणण्याचा, सर्वांचा स्वभाव जाणायचा. मग काय करायचं? धर्म केव्हा होईल? जेव्हा आपण आपल्या स्वभावामध्ये राहू, आपण पुद्गलाकडे आकर्षित होतो.
परंतु बाकीचे 5 द्रव्य आपल्याकडे आत्म्याकडे आकर्षित होतात का? नाही हो. 4 द्रव्य तर आपल्या स्वभावात राहतात. धर्म अधर्म आकाश काल. उद्गल आहे त्याचं फक्त एकच परिणाम आहे, स्कंध, स्कंदातून परमाणू, परमाणूतून स्कंद. मग याच्या पलीकडं उद्गलाला काही असं जास्त टेन्शन नाही आहे आणि ते ॲटोमॅटिक त्यामध्ये जी शक्ती आहे ना, उद्गल परमाणूमध्ये स्कंद बनण्याची शक्ती आहे आणि स्कंधामधून सुटून जाण्याची सुद्धा शक्ती आहे. त्याप्रमाणे ते उद्गल आपलं कार्य करत आहे. परंतु हे जे 5 द्रव्य आहेत ना, जीव सोडून हे कोणीही कोणतंही द्रव्य आत्म्याकडं आकर्षित होत नाही. परंतु आत्मा नावाचं द्रव्य एवढं इब्लीस आहे का ते सर्व उद्गलाकडे आकर्षित, प्रत्येक समयाला उद्गलाकडे आकर्षित होते आणि त्यामुळे कर्माचा आश्रव बंध सतत चालू आहे. उद्गलासक्ती हाच एक दोष आहे. याचं कारण असं की वस्तू सहावो धम्म, वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म. हा फॉर्म्युला, हे सूत्र जीवानी रटलं, वाचलं, धारणेमध्ये ठेवलं. धारणेमध्ये ठेवलं म्हणजे धारणा ज्ञान असं आहे का ते कालांतरानं विचारलं तरी विस्मरण होत नाही. आज एखादी व्याख्या पाठ केली, पुन्हा 15 वर्षानंतर समजा विचारले तर ते बरोबर सांगते. म्हणजे धारणा ज्ञानामध्ये त्यांनी पक्क ठेवली एखादी वस्तू. जीवाचा स्वभाव मात्र चैतन्यमय आहे असं धारणा ज्ञानामध्ये पक्क ज्यांनी केलं त्याला सम्यक दर्शन आहे की नाही? जीव अनंत सुखाने युक्त आहे, दर्शन ज्ञान चारित्रांनी युक्त आहे, वैभवशील आहे, सुंदरतम आहे. हे धारणा ज्ञानामध्ये ठेवलं त्याने, तर ज्याने ठेवलं त्याला सम्यक दर्शन असतेच काय? हा माझा प्रश्न आहे. बोला, हो का नाही? तिकडे प्रश्न माझा आहे की ज्याला धारणा ज्ञानामध्ये ह्या सर्व व्याख्या, हे शास्त्र, हे गाथा, हे अकरांगाचं ज्ञान वगैरे धारणा ज्ञानामध्ये पक्क ठेवलंय त्याने. केव्हाही रात्री 12 वाजता एकदम त्याच्यावर झडप घालून त्याला दचकवून उभं केलं की सांग जीव म्हणजे काय, तो बरोबर सांगेल जीव म्हणजे काय. इतकं धारणा ज्ञानामध्ये पक्का आहे तर त्याला सम्यक दर्शन नियमानं असते काय? त्याची गॅरंटी नाही. सम्यक दर्शन, धारणा ज्ञान वेगळं, हे रटलेलं ज्ञान आहे. धारणा ज्ञान हे रटलेलं आहे, सतत ऐकू 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 पाठ झालेलं ज्ञान आहे. परंतु या ज्ञानाच्या भरोश्यावर सम्यक दर्शन होत नाही. सम्यक दर्शनाचा फॉर्म्युला वेगळा. सम्यक दर्शनासाठी कोणता जाप आहे का? आपल्याकडं खूप लिस्ट आहे जापचे. याचे जाप, त्याचे जाप, याचे जाप, 50-50 जाप तर राहते. सरस्वती प्राप्तीचा जाप मंत्र कोणता, लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र कोणता, शत्रूवर विजय प्राप्त करण्याचा मंत्र कोणता, 50 प्रकारचे मंत्र तुम्हाला देतो मी. पण त्याच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा मंत्र एकही नाही. म्हणजे याचा अर्थ असा की सम्यक दर्शन हे काय मंत्रसिद्धीने होत नाही. सम्यक दर्शनाचा विधी वेगळा.
आणि सम्यक दर्शनाचा विधी कोणता आहे? एक केवळ आपल्या त्रिकाली ध्रुव चैतन्यशाली आत्म्याला भगवानच्या रूपामध्ये बघणं. मी भगवान आत्मा आहे. आम्ही भगवान शब्द फक्त तीर्थंकर, अर्यंत, सिद्ध वगैरे यांच्यासाठी लावतो भगवान शब्द, पण स्वतःच्या आत्म्यासाठी आपण कधी भगवान शब्द लावत नाही. का नाही? एक न्यूनगंड तयार झालेला आहे. न्यूनगंड व मी आणि भगवान शुद्धीवर आहात का तुम्ही? भगवान ते आम्हाला कुठं भगवान म्हणतात? स्वतःला भगवान मानणं, स्वतःला भगवान आहे असं कबूल करणं, याच्यामध्ये अनंत पुरुषार्थ आहे आणि तो सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ आहे. चाबी आहे. सम्यक दर्शन प्राप्त होण्याची चाबी मी भगवान आत्मा आहे असं कबूल करणे, अशी प्रतीती करणे आणि त्यानुसार आपल्या विचाराची दिशा, आपल्या स्थैर्याची दिशा, चिंतनाची दिशा आपल्या त्रिकाली ध्रुव आत्म्याकडे केंद्रित करणे, त्याच्या अभिमुख करणे, ही प्रोसेस, ही पद्धत आहे सम्यक दर्शन प्राप्त करण्याची. या प्रोसेसमध्ये कुठेही शुभरागाला, भक्तीला, पूजेला, तीर्थयात्रेला या कोणत्याही उपायाची मदत होत नाही. एक मात्र भगवान आत्मा मी आहे म्हणून ज्या लोकांनी धर्म साधना केली, तीर्थंकरांनी, मुनींनी, त्या सर्व धर्मसाधनेमध्ये त्यांनी बिहड वनाचा आश्रय घेतला, घनघोर जंगलाचा आश्रय घेतला, पहाडांचा आश्रय घेतला आणि सर्व हिंदू लोकांनी नदीचा आश्रय घेतला. हिंदूंचे तीर्थक्षेत्र नदीच्या काठी आहेत आणि जैनांचे तीर्थक्षेत्र पहाडावर आहेत. दोघांच्या साधनेमध्ये फरक आहे. हिंदूंच्या साधनेमध्ये त्यांना नेहमी पाण्यात डुबायला पाहिजे, दिवसातून 3 वेळा स्नान संध्या वगैरे, ते त्यांचं कर्म वेगळं आहे. त्यांची तीर्थक्षेत्र नदीकाठी आणि जैनांना याची गरज नाही. पहाडावर काय गेले पहाडावर काय गेले म्हणजे पहाडावर जाण्यामध्ये एक हा उद्देश आहे की त्या ठिकाणी तो एक निमित्त आहे की बाहेरच्या सर्व झंझटीला, झंझट, चिंता याच्यापासून मुक्त झाल्याशिवाय शुद्ध आत्म्याकडे ध्यान केंद्रित होत नाही. ते केंद्रित करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे किंवा गुफेमध्ये, पहाडावर नसेल तर गुफेमध्ये गेले. पावसाळा राहू, 4-4 महिने, 5-5 महिने, 10-10 महिने पाऊस पडे, आपल्या गुफेमध्ये बसले. महिना झाला, 1.5 महिना झाला, जेवण्याचा, आहार घेण्याचा विकल्पच नाही. जेव्हा विकल्प येईल तेव्हा मग निघतात, आहारासाठी निघतात. जवळपास कोणतं गाव असते, 5-10 महिने जातात पायपीट करून. पुन्हा एक वेळ आले, आहार घेऊन पुन्हा 8 दिवसाची चिंता नाही. अशा पद्धतीनं साधना करू त्यांनी सम्यक दर्शनाची तर साधना केलीच, पहिलेच केली. सम्यक चारित्र्याची साधना करायची असते. साधना 2च प्रकारची असते, सम्यक दर्शनाची आणि सम्यक चारित्र्याची. कारण ज्ञान असं आहे, ज्ञान हा स्वभाव आहे जीवाचा. तसं श्रद्धा गुणाची निर्मल पर्याय, चारित्र्य गुणाची निर्मल पर्याय, ही जी पर्याय उत्पन्न होईल, ही कशातून उत्पन्न होईल? आपल्या श्रद्धा गुणाची पर्याय श्रद्धा गुणामधून निघेल, चारित्र्याची पर्याय चारित्र्य गुणातून निघेल
प्रॉब्लेम आहे का त्या गुणामधून निघणाऱ्या आपल्या आता वर्तमान काळाच्या पर्यायी ह्या शुद्ध का नाही? श्रद्धा गुण सर्वांचा शुद्ध आहे की नाही? गुण सर्वांचे शुद्ध आहे. जनावर असो, निगोदिया जीव असो, मनुष्य असो, सर्वांचे गुण शुद्ध आहे. गुणातून निघणाऱ्या पर्यायी अशुद्ध आहेत. का बरं? तुम्ही कस्तुरी पाहिली आहे? कस्तुरी नसेल पाहिलं. राहते हिंगासारखी असते आणि खूप सुगंध देतात. तिथे त्याची डब्बी उघडल्याबरोबर पूर्ण खोलीभर सुगंध 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 इतकं. डब्बीमध्ये कस्तुरी आहे आणि बाहेर वास जर हिंगाचा येत असेल, बाहेर वास हिंगाचा येत असेल तर तुम्ही काय म्हणाल? हे कस्तुरी नकली आहे. कस्तुरी नकली आहे, कस्तुरीच नाही हिंगच आहे असं आपण निर्णय काढू शकतो. पण तो निर्णय बरा नाही, कारण मी दृष्टांत देत आहे. वस्तू जर शुद्ध आहे तर त्याची अभिव्यक्ती, त्याचं प्रगटीकरण हे शुद्धतेनंच व्हायला पाहिजे. गुलाबाचे फुलं ठेवले आहेत तर तो गुलाबाचाच वास यायला पाहिजे. जर आला नाही तर तुझ्या नाकामध्ये काहीतरी गडबड आहे. श्रद्धा गुण जर निर्मल आहे, चारित्र्य गुण निर्मल आहे तर पर्यायीमध्ये पर्याय ही शुद्ध यायला पाहिजे. सरळ सरळ सिद्धांत आहे. जशी वस्तू आहे तसा त्याचा वास, त्याचा रंग, रूप वगैरे तशाच प्रकारे राहील. वस्तू सुंदर आहे तर त्याची अभिव्यक्ती म्हणजे पर्याय ही सुद्धा सुंदर दर्शनीय असायला पाहिजे. परंतु आपल्यामध्ये काय होते? श्रद्धा गुण अत्यंत 100% शुद्ध आहे, पण श्रद्धा गुणाची निघालेली पर्याय अशुद्ध आहे, मिथ्यात्वांनी सहित आहे. असं का होते? कोणाला त्याचा क्ल्यू आहे? काय कारण असलं पाहिजे? कारण ही जी पर्याय आहे मुळामध्ये, ही पर्याय आपली व्यभिचारिणी आहे. व्यभिचारिणी स्त्रीचं काही भरोसा नाही ना. आज इकडे उद्या तिकडे अशा प्रकारे व्यभिचारिणी ही पर्याय आहे. आणि या पर्यायीनं काय केलं? आपला जो त्रिकाली शुद्ध आत्मा आहे किंवा जो शुद्ध गुण आहे त्याची संगती न करता पर्यायीनी संगती आपल्या द्रव्याची करायला पाहिजे. ती संगती त्या पर्यायीनी द्रव्याची सोडून दिली आणि परामध्ये ती आकर्षित झाली. या पुद्गलामध्ये ती आकर्षित झाली पर्याय, आणि म्हणून ती पर्याय मलिन झाली. सिंपल कारण आहे. सम्यक दर्शन का झालं नाही आपल्याला? आमच्या पर्यायीनी आमच्या त्रिकाली ध्रुव आत्म्याला स्वीकारलं नाही. हा दोष. पर्याय तिथूनच निघाली, परंतु ती पर्याय इतकी व्यभिचारी झाली का त्या पर्यायीने आपला जो पती भगवान आत्मा त्याचा स्वीकार केला नाही, त्याच्याशी एकनिष्ठ राहिली नाही आणि परपुरुषाशी, परवस्तूशी, पुद्गलाशी ती संगत करत गेली आणि म्हणून ती पर्याय दूषित झाली. आणि ही पर्याय जर शुद्ध करायची असेल तर याच्याकरता कोणताही भक्तीचा मार्ग नाही, कोणताही यंत्र किंवा तंत्र, यंत्र नाही, तंत्र नाही, मंत्र नाही. केवळ आपल्या त्रिकाली ध्रुव स्वभावाशी एकनिष्ठ राहणे, त्याचं चिंतन करणे हाच मार्ग आहे सम्यक दर्शनाचा. आता सुरू करतोय. ही झाली प्रस्तावना माझी.
प्रश्न केला आहे की परद्रव्य चांगले किंवा वाईट नसेना का, परंतु ते निमित्त मात्र तर आहे ना. म्हणजे प्रश्न केला आहे की जसं निमित्त मिळेल तसे आमचे विचार होतील, जसं निमित्त मिळालं तसं आमचं मन घडलं, असं प्रश्न केला आहे. मग निमित्त जर चांगलं नाही मग आम्हाला काय दोष देता, पण दोष द्यायचा असेल तर निमित्ताला द्या. कोणी विचारलं तुम्हाला का हो इतके वर्ष तुम्ही हे स्वाध्याय करता, सम्यक दर्शन का झालं नाही तुम्हाला? एखादा ताडकन म्हणेल आमच्या कर्माकडं तर बघा, मिथ्यात्व कर्माचा उदय चालू असताना सम्यक दर्शन कसं होईल? मिथ्यात्व कर्माचा उदय चालू आहे त्यामुळं सम्यक दर्शन झालं नाही, आमचा काही गुन्हा नाही, असं मोकळं होता येत नाही. उत्तर ऐका आता. परद्रव्य जबरदस्तीने तर काही बिघडवित नाही. परद्रव्य काही कोणावर इफेक्ट टाकत नाही. परवस्तूचा प्रभाव, एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यावर प्रभाव पडतो, हे जैन धर्माला मान्य नाही. कारण प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आपल्या प्रभावाने युक्त आहे. प्रत्येक द्रव्याजवळ, प्रत्येक अणुरेणूजवळ आपली ऊर्जा आहे. त्यामुळे प्रत्येक द्रव्य स्वतंत्रपणे परिणमन करते. त्याचं उत्पाद, व्यय, ध्रुव्य, त्याच्यामध्ये जी शक्ती आहे त्या आधारावर त्याचं होते. एका द्रव्याला परिणमन करण्यासाठी दुसऱ्या द्रव्याची मदत घ्यावीच लागत नाही. हा जैन सिद्धांताचा गाव आहे. जैन धर्म म्हणजे स्वतंत्रता. मला माझ्या आत्मकल्याणासाठी कोण्याही परद्रव्याचा, मग अरिहंत भगवानराव, सिद्धराव, 24 तीर्थंकरराव, सम्य शिखरीचा पहाडराव, कोणत्याही परवस्तूची मदत घेणं हे जैन धर्माच्या फॉर्म्युल्यामध्ये, सूत्रामध्ये बसत नाही. कारण जैन धर्म हा प्रत्येक द्रव्याला, प्रत्येक द्रव्याच्या प्रत्येक पर्यायीला स्वातंत्र्य प्रदान करणारा आहे. स्वातंत्र्य प्रदान करणारा याचा अर्थ असा का जी जी पर्याय तुझी निघणार आहे ती स्वतंत्र तुझ्यामधूनच निघणार आहे. दुसऱ्या द्रव्याचा इफेक्ट, दुसऱ्या द्रव्याचा प्रभाव तुझ्यावर होणारच नाही, हे जैन सिद्धांत सांगतात. हा तर एक व्यवहारामध्ये फसलेल्या जीवांचा हा व्यवहारी दृष्टिकोन आहे का जसे निमित्त असेल तसे आमचे संस्कार होतील, जसे संस्कार तुम्ही मुलावर टाकाल तशा प्रकारे मुलगा तयार होईल वगैरे वगैरे. हे व्यवहाराच्या लेवलला बोलणं ठीक आहे, परंतु हे काही तत्त्वज्ञान नव्हे. कारण प्रत्येक जीवाची, प्रत्येक द्रव्याची पर्याय ही स्वतंत्रपणे निघत आहे. म्हणून एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावर प्रभाव टाकत नाही. निमित्त सुद्धा प्रभाव टाकत नाही. मग निमित्ताचा उदो उदो आपण जास्त करतो. निमित्ताचा आहे की नाही? किंवा मंदिरात कशाला जातात? जिनप्रतिमेचं निमित्तता आहे की नाही? निमित्तता आहे की नाही? म्हणजे निमित्ताला प्रतिष्ठा. आणि पण उपादान कारण जे आहे, प्रत्येक वस्तूमध्ये जे उपादान आहे, उपादान म्हणजे प्रत्येक वस्तूची तशी पर्याय उत्पन्न होण्याची निजशक्ती, तिचं नाव उपादान आहे. प्रत्येक वस्तूजवळ ती शक्ती आहे, ते पोटेन्शियल त्याला इंग्रजीत म्हणतात. प्रत्येक वस्तूजवळ त्याचं पोटेन्शियल आहे, त्याची ऊर्जा आहे. त्या ऊर्जेमधूनच त्याची पर्याय निघणार आहे. निमित्तामधून पर्याय होत नाही. निमित्त म्हणजे बाहेरचा संयोग असा असतो, फक्त हे ज्ञान करून घेण्यासाठी. अकोल्याला जात असताना मूर्तिजापूर लागते हा एक फक्त संयोग दाखवलेला आहे की मूर्तिजापूर गेलं का? हो गेलं, आता अकोला येईल. किंवा बॉम्बेला जाताना कल्याण गेलं का? कोणी बॉम्बेला जात असेल
हा कल्याण गेलं, चला आता जायला पाहिजे, उतरा, सामान किमान गुंडाळायला पाहिजे आपलं. म्हणजे कल्याण किंवा कसारा हे स्टेशन हे निमित्त दाखवतात की आता तू तुझ्या डेस्टिनीवर, तुझं जे डेस्टिनी म्हणजे जिथे इच्छित स्थळ आहे त्याच्या जवळपास आलेलं आहे, आता तयारीत राहा आपलं सामान किमान गुंडाळून. तसं हा जो बाह्य परिकर आहे, जिन प्रतिमेचं दर्शन करण्याची रुची हे दर्शविते का तुझी रुची आता शुद्ध आत्म्याकडं लागलेली आहे. जिन प्रतिमा ही आपली वितरागता दाखवते, आपली म्हणजे तिची नाही, आपली स्वतःची. माझा आत्मा कसा आहे याचं दिग्दर्शन चेहरा तर या आरशामध्ये दिसतो, या काचेमध्येही दिसतो चेहरा आपला, परंतु आतमध्ये जो भगवान आत्मा आहे तो जर पाहायचा असेल तर जगामध्ये कोणताच आरसा नाही आहे. परंतु जिन प्रतिमा हा एक मोठा आरसा आहे का त्या जिन प्रतिमेचं दर्शन याच्यासाठी करायचं आहे की जिन दर्शन म्हणजे निज दर्शन, हा एक फॉर्म्युला दुसरा. जिन दर्शन इज इक्वल टू निज दर्शन. तुला तुझं निज दर्शन झाल्याशिवाय, निज दर्शन झाल्याशिवाय सम्यक दर्शन नाही, आणि सम्यक दर्शन झाल्याशिवाय सम्यक चारित्र्य, सम्यक ज्ञान वगैरे नाही. परद्रव्य जबरदस्तीने तर काही बिघडवित नाही. आपले भाव बिघडले म्हणजे ते बाह्य निमित्त पडतात. निमित्त पडतात म्हणजे निमित्त पडतात या शब्दावरही असं आहे की ते निमित्त आहे म्हणजे त्याने काही केलं का, त्याने तेव्हाही काही निमित्त पडला म्हणून काही केलं असं बी नाही. बाहेरचा कोणताही परमाणू या आत्म्यावर एका द्रव्याचा प्रभाव दुसऱ्या द्रव्यावर पडतच नाही. कधी कधी निमित्ताशिवाय देखील या जीवाचे भाव बिघडतात. निमित्त असो निमित्त नसो, या जीवाच्या परिणामामध्ये सतत उलथापालट चालू राहते, अप्स अँड डाऊन चालू राहते. याच्या परिणामामध्ये काही निमित्त नाही. बसल्या बसल्याच कधी एकदम त्याला एनर्जी येते, बसल्या बसल्या उदासीन भावतो, बसल्या बसल्या कधी मूड ऑफ होऊन जातो एखाद्याचा, याचा मूड मोठा चांगला असतो. तर हे सर्व त्याच्या परिणामांचा खेळ आहे. याच्यामध्ये निमित्तता अजिबात नाही कोणाची. जगामध्ये निमित्त फक्त निमित्त कार्य करते हे जैन दर्शनाला मान्य नाही. म्हणून नियमे करो निमित्त ही नाहीत, हे वाक्य अंडरलाईन करण्यासारखं आहे. म्हणून नियमे करून म्हणजे निश्चयानं. निमित्त नाही, आता निमित्त नावाची वस्तू कोणतीही जगामध्ये नाही. तुम्ही आम्ही त्याला निमित्त म्हटलेलं आहे, परंतु निमित्त काही करत नाही. याप्रमाणे परद्रव्यात दोष पाहणे हा तर मिथ्या भाव झाला. रागादी भाव वाईट आहेत अशा प्रकारची या समज नाही. वाईट का आहे? परवस्तू वाईट नाही, तुझे रागादी भाव, हे रागादी भाव. बरं, हे रागादी भाव का झालेत? ज्या द्रव्यातून ते होणार आहे, ज्या गुणातून होणार आहे ते द्रव्य शुद्ध आहे, तो गुण शुद्ध आहे. निघणारा भाव रागादी भाव अशुद्ध का झाला? कारण ती पर्याय व्यभिचारी बनली. त्या पर्यायीने या आपल्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचा आश्रय न घेता त्या पर्यायीने अनंत काळच्या कुसंस्कारामुळे पराचा ती आश्रय करत आहे, पराशी प्रीती करत आहे, आणि म्हणून ती पर्याय दूषित झालेली आहे. द्रव्य दूषित नाही, गुण दूषित नाही, आपली पर्याय आपल्याच कारणाने दूषित झालेली आहे. परवस्तूमुळे सुद्धा दूषित झाली नाही. हा परद्रव्याचे दोष पाहून
त्यांचे मध्ये द्वेषरूप उदासीनता करतो, परद्रव्याचे दोष पाहतो. हा जो अज्ञानी जीव आहे हा परद्रव्याचा दोष म्हणजे परद्रव्याला तो जबाबदार मानतो. खरी उदासीनता तर त्यास म्हणावी की कोणत्याही परद्रव्याचे गुणदोष भासत नसल्यामुळे कुणासही बरे वाईट मानत नाही. कोणतंही परद्रव्य त्याच्यामध्ये अनंत गुण आहेत. कोणते चांगले कोणते वाईट असा प्रश्नच नाही. प्रत्येक वस्तू आपल्या स्वभावामध्ये आहे. स्कंदसुद्धा आपल्या स्वभावामध्ये आहे. म्हणजे परमाणू जो आहे तो स्कंद रूपाने परिणमित झाला, विभावाने गेला, परंतु तो विभाव होण्याचा त्यावेळेला त्याचा तो स्वभाव होता. जी पर्याय होती ना, पर्याय सुद्धा जी अमंगल अशुद्ध पर्याय निघते तो सुद्धा पर्यायीचा त्यावेळेचा तो स्वभाव आहे, धर्म आहे. होता स्वयं जगत परिणाम, जगत का परिणमन हर समय में स्वतंत्र रीति से हो रहा है. होता स्वयं जगत परिणाम. मैं जग का करता क्या काम, मैं दुनिया का कौन सा काम कर सकता हूँ. माझ्यामध्ये पराचं कर्तृत्व मी फक्त घेणार आहे. मी मिथ्या दृष्टी आहे, पराचं कर्तृत्व घेत आलेला आहोत. परंतु परामध्ये जी काही क्रिया होते ती माझ्या विकल्पाने होत नाही, माझ्यामुळं होत नाही. खोटा अहंकार, खोटं प्रेस्टीज, खोटं क्रेडिट मी आजपर्यंत घेत आलेला आहोत. होता स्वयं जगत परिणाम. जगतामध्ये असलेल्या प्रत्येक जीवाचं परिणमन, प्रत्येक द्रव्याचं परिणमन त्याच्या त्याच्या योग्यतेने स्वतंत्र होत आहे. परंतु मी अननेसेसरीली त्याचं क्रेडिट घेत आहो. मी क्रेडिट घेणार आहे. हा मिथ्या भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत ती पर्याय शुद्ध होणार नाही. स्वला स्व समजतो, परास पर समजतो. परापासून माझे किंचित मात्र प्रयोजन नाही असे मानून साक्षी मात्र राहतो. सम्यक दृष्टी जो आहे तो स्वला स्व समजतो, पराला पर समजतो असे मानून साक्षी मात्र राहतो. जो जीव आपल्या स्वभावाचं ध्यान करीत आहे, ज्याचा उपयोग आपल्या शुद्ध आत्म्याकडे लागलेला आहे, तो जीव ध्यानाच्या काळी पराला जाणतो किंवा नाही. या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न काय? ध्यानामध्ये तल्लीन झालेला आहे, शुद्ध आत्मा लागायला आहे. शुद्ध आत्मा त्यावेळेला तो जीव पराला जाणेल किंवा नाही. बोला इंदुताई. नाही झालं हो. जाणेल, जानन हार आहे तो. जानन हार म्हणजे काय? ध्यानाच्या वेळेला जाणत पुन्हा दुसरं स्वपरप्रकाशी स्वभाव त्याचा ध्यानाच्या वेळेलाही काय? स्वपरप्रकाशी स्वभाव त्याचा ध्यानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा उपयोग लागलेला आहे. उपयोग लागलेला आहे याचा अर्थ काय? म्हणजे उपयोग ही त्या ठिकाणी चारित्र्याची पर्याय. सतत एका वस्तूला जाणत असतानाही दुसऱ्या वस्तूचं ज्ञान लब्धी रूपानं आहे की नाही? उपयोगात्मक नसेल, लब्धी रूपानं आहे. म्हणून ध्यानाच्या काळी सुद्धा तो पराला जाणतो. म्हणजे पराला जाणल्यामुळं ध्यान बिघडत नाही. पराला जाणल्यामुळं ज्ञान बिघडत नाही, ध्यान बिघडत नाही. बघा, ध्यान जे बिघडते ते केवळ रागद्वेषामुळे होते. रागद्वेष हेच शत्रू आहेत जीवाचे.
असं ध्यान करायला लागलेलं आहे, त्यावेळेस ते रागद्वेष त्याच्यामध्ये कसा जाईल? रागद्वेषाची मात्रा कमी होईल पहिले. रागद्वेषाचं प्रमाण कमी 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 होत जाईल. आणि असं सतत कित्येक वर्ष ध्यान करू आपण सतत नियमाने, तेव्हा रागद्वेषाची लेवल कमी कमी होत जाईल. त्या ध्यानाच्या सोबत आपल्या आत्मस्वरूपाचं श्रद्धान पाहिजे. म्हणून ध्यान, पहिली गोष्ट ध्यान कोणाचं करायचं? स्वतःचं करायचं. म्हणजे स्वतः अनंत शक्तींनी, अनंत सुंदरतेने मी भरलेला आहो, मला पराची गरज नाही, प्रत्येक परिणाम स्वतंत्र आहे. ह्या ज्या जैन धर्मामधल्या बेसिक गोष्टी आहेत. सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी मिनिमम ज्ञान किती पाहिजे? मिनिमम ज्ञान पाहिजे. त्याला पहिले 4 अभावाचं ज्ञान पाहिजे, 6 द्रव्याचं ज्ञान पाहिजे, 7 तत्वाचं श्रद्धान पाहिजे, आणि त्या ज्या विपरीत मान्यता आहेत त्या काढून जे श्रद्धान होते ते. ह्या इतक्या गोष्टी रॉ मटेरियल झालं आहे. इतकं रॉ मटेरियल असेल आणि तो जर हे रॉ मटेरियल घेऊन, तुम्ही चुलीपाशी बसताना रॉ मटेरियल घेऊन बसता का नाही? गॅसजवळ बसताना सर्व रॉ मटेरियल जमा करता, कणिक, डाळ, तांदूळ, तूप, तेल वगैरे, आणि मग आपली प्रोसेस सुरू करतात. तर ध्यानासाठी बसणारा मनुष्यसुद्धा त्याला मिनिमम एवढं ज्ञान पाहिजे का एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही. 4 अभाव फार महत्त्वाचे आहेत. 4 अभाव हे सांगतात की आता या समयाची जी पर्याय आहे, पुढच्या समयाची पर्याय या पर्यायमुळं नाही, या पर्यायीचा अंश त्याच्यामध्ये नाही. या समयाला जर माझी मिथ्यात्वाची पर्याय आहे तर पुढच्या समयाला ती सम्यक्त्वाची पर्याय होऊ शकते. म्हणजे एका वर्तमान पर्यायीचा लगेच उत्पन्न होणाऱ्या पुढच्या पर्यायीमध्ये अभाव, वर्तमान पर्यायीचा मागच्या पर्यायीमध्ये अभाव, ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. 2 भिन्न द्रव्यामध्ये अत्यंत अभाव आहे. पुद्गलाचा आणि पुद्गलाचा, एका पुद्गलाचा आणि दुसऱ्या पुद्गलामध्ये अन्योन्य अभाव आहे. हे 4 अभाव फार जैन धर्माचे बेसिक आहे. आणि हे 4 अभाव सर्वसाधारणपणे कोणी शिकवत नाही. हे फक्त तुम्हाला जयपूर सोनगडचा स्वाध्याय जिथं राहतो ना, त्याच ठिकाणी हे 4 अभाव याच्यावर प्रेशराईज देतात. याच्यावर बाकीच्या ठिकाणी ते व्याख्या रटून घेतलं का झालं काम त्याचं. शास्त्रामध्ये सांगितलेल्या अनुव्रत महाव्रतारूप व्यवहार चारित्राचा स्वीकार करतो. एक देश अथवा संपूर्ण हिंसादी पापांचा त्याग करतो आणि पाप प्रवृत्तीऐवजी अहिंसादी पुण्य कार्यामध्ये प्रवृत्त होतो. प्रकरण चालू आहे व्यवहाराभासी चारित्राचा. पापापासून निवृत्ती झाली, पुण्याकडे प्रवृत्ती झाली, तिथे थांबला तो. थांबू नका, आपल्या आत्म्याकडे जा. तिथून घुसला पाय, त्याने तिथेच पाय गाडले, शुभरागामध्ये इतिश्री मानली, म्हणून त्याचा हा व्यवहाराभास झाला. तो त्याच ठिकाणी रोमला, पुढे त्याची प्रगती खुंटली. तर अशा प्रकारे म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी पर्यायाश्रित पाप कार्यामध्ये हा आपले कर्तव्य मानित होता, पाप करण्यामध्ये आपलं कर्तव्य मानत होता वाल्याचा वाल्मिकी झाला का नाही. तर पहिले वाल्या होता, तर पाप कार्यामध्ये कर्तव्य मानत होता की माझ्या फॅमिलीसाठी मला हे कर्तव्य करणं आवश्यक आहे. पण जेव्हा त्याला समजलं की माझ्या या पापकर्मामध्ये कोणीही सहभागी नाही आहे, तेव्हा त्याने ते पुण्य कार्यामध्ये लागला. तर एका कार्यामधून निघाला, पुण्य कार्यामध्ये लागला, तरी सांगतात का तू जिथच्या तिथंच आहे. या पाप आणि पुण्यापासून एक तिसरी अवस्था आहे आपल्या स्वरूपात जाण्याची, तिथे जा, हा सांगण्याचा अर्थ आहे.
हं? त्या श्लोकापर्यंत घेऊ ना? वेळ झालाय, झालेला वेळ, ठीक आहे. हे पार संपवतो. एक ओळ आहे, म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी पर्यायाश्रित पाप कार्यामध्ये आपले कर्तव्य मानित होता, तसेच आता पर्यायाश्रित पुण्य कार्यामध्ये आपले कर्तव्य मानू लागलेलं आहे. आता पुण्य करणे हा धर्म आहे असं तो मानत आहे, म्हणजे तो अडकला तिथे, तो अजून मिथ्यात्वामध्येच अडकला, हे सांगितलेलं आहे. 2 ओळी वाचून देतो. याप्रमाणे पर्यायाश्रित कार्यामध्ये अहमबुद्धी मानण्याची दोन्ही ठिकाणी समानता झाली. दोन्ही समान झालेले आहे. जशी मी अमुक जीव मारतो ही पहिले मान्यता होती, आता मान्यता झाली मी परिग्रहधारी आहे इत्यादी मान्यता होती, तशीच आता मी जीवांचे रक्षण करतो ही दुसरी मान्यता आली. ही मान्यता मिथ्या आहे. मी नग्न परिग्रह रहित आहे ही मान्यता मिथ्या आहे, कारण नग्न परिग्रह वगैरे शरीराचा धर्म झाला. या शरीरामध्ये जो भगवान आत्मा आहे तो मी आहे असं मान, अशी मान्यता झाली. पर्यायाश्रित कार्यामधली ही अहमबुद्धी हेच मिथ्या दर्शन आहे, हे समयसारमध्ये सर्व विशुद्धी अधिकारात सांगितलेले आहे. श्लोक उद्या. धन्य